वसईच्या सातिवली येथील शाळेतील विद्यार्थिनीला शिक्षेच्या स्वरूपात उठाबशा काढण्यास सांगितल्यानं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। या प्रकरणी वरिष्ठ कार्यालयास तत्काळ माहिती न देणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याच्या निष्काळजीपणाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 3 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे। यामध्ये वसई तालुका गटशिक्षण अधिकारी, वसई शिक्षण विस्तार अधिकारी आणि वालीव केंद्र प्रमुख यांचा समावेश आहे। सातिवली येथील श्री हनुमत विद्या मंदिर शाळेतील एका शिक्षिकेने काही विद्यार्थ्यांना उठाबशाची शिक्षा दिली होती। त्यानंतर तब्येत बिघडल्याने इयत्ता 6वीतील काजल अंशिका गौड हिचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी वालीव पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली। तसेच जिल्हा शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमून तपास सुरू केला। या चौकशी दरम्यान शाळेत बेकायदा इयत्ता 9वी आणि 10वीचे वर्ग घेतले जात असल्याचे तसेच शाळा बेकायदा जागेवर चालवत असल्याचे उघड झाले। अनेक वर्षांपासून ही स्थिती सुरू असूनही तालुका शिक्षण विभागाने कारवाई न केल्याने नागरिकांकडून विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते। या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वालीव केंद्र प्रमुख कैलाश चव्हाण आणि वसई पंचायत समिती विस्तार अधिकारी शिक्षण विभाग राजेंद्र ओबाळी यांना निलंबित केले आहे। विद्यार्थिनीच्या मृत्यूची माहिती वरिष्ठांना न देणे, मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमाच्या तरतुदींचे पालन न करणे, अनधिकृत वर्ग व अनधिकृत शाळा इमारतीबाबत कोणतीही कारवाई न करणे आणि शाळेत प्रशिक्षित शिक्षक नसणे या बाबींवरून तिघांवर कर्तव्य कठोरतेचा ठपका ठेवण्यात आला आहे।